तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जंगलाच्या नाक्यावर गुटखा पकडला, पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे ढग. जळगाव जामोद प्रतिनिधी. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पुन्हा एकदा अवैध गुटखा वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाने रात्रीच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत तब्बल 50 ते 75 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल गुटखा व पान मसाला जप्त केला असून या कारवाईने जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातपुडा पर्वतरांगांलगत असलेल्या वनविभागाच्या तपासणी नाक्यावर नियमित गस्ती दरम्यान ही कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या एका आयशर ट्रकवर क्रमांक BD 7585 वन कर्मचाऱ्यांना संशय आला. रात्री 1 ते 2 वाजेच्या सुमारास वाहन थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला. वनविभागाने तत्काळ स्थानिक जळगाव जामोद पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला. मात्र यानंतर पोलिसांकडून अपेक्षित असलेली पारदर्शक आणि कायदेशीर कारवाई होताना दिसली नाही, अशी चर्चा आता उघडपणे होत आहे. या कारवाईमुळे एकीकडे वनविभागाच्या सतर्कतेचे कौतुक होत असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाचे सावट पसरले आहे. तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा वाहतूक होत असल्याच्या तक्रारी असताना पोलीस याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पोलिसांचा संशयास्पद कारभार आणि पत्रकारांचा अपमान. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी अवलंबलेली कार्यपद्धती. नियमांनुसार गुटखा खाली करताना संपूर्ण प्रक्रियेचे अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण होणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात पोलिसांनी व्हिडिओ चित्रीकरणास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जप्त मालाच्या प्रमाणाबाबत आणि कारवाईच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे आरोपींना कायद्यानुसार ताब्यात घेण्याऐवजी ठाणेदार नितीन पाटील यांनी आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच ट्रकमधील गुटखा खाली केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे पोलीस आणि गुटखा माफिया यांच्यातील संभाव्य लागेबांधांबाबत संशय अधिकच बळावला आहे. या संपूर्ण कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारांना जळगाव जामोद पोलिसांकडून अत्यंत दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे सांगितले जाते. माहिती देण्यास टाळाटाळ, प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे आणि सहकार्याचा अभाव यामुळे पोलीस नेमके काय दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजेच पत्रकारांना अशी वागणूक दिली जाणे अत्यंत गंभीर मानले जात आहे. कारवाई पारदर्शक ठेवण्याऐवजी ती झाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना स्थानिक पत्रकार आणि नागरिकांमध्ये आहे. या घटनेनंतर जळगाव जामोद तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. गुटखा माफियांचे जाळे पोलीस संरक्षणाखालीच फोफावत असल्याची चर्चा उघडपणे होत आहे. वनविभागाने केलेली ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जळगाव जामोद पोलीस प्रशासन आणि गुटखा माफिया यांच्यातील संभाव्य संबंध उघड करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.